मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा भाऊ संदीप भाऊ आज रायगडमधील खालापूर तालुक्यामधील खरसुंडी गावामध्ये खरसुंडी ते कारला पदयात्रा एकविरेची चालू असते आणि खूप जोमात आणि खूप उत्साहात साजरी केली जाते. तर मी आज आलो आहे खरसुंडी गावामध्ये. तोही माझं गाव आहे आणि ती यात्रेची सुरुवात खरसुंडीमधील गावदेवी मंदिरापासून ती केली जाते थेट कारल्यापर्यंत आणि ती थांबत जाते आणि संध्याकाळी ती कारला एकविरे आईचे मानाच्या पालखीचे दर्शन करतात. तर ही आपली मित्र बारकी गावातली खूप उत्साहित आहेत. बघा टी शर्टी दाखवा रे. कसं वाटतं? आई माऊलीचा एकविरे आईचा. चला आपण बघूया. आता पहिले आता भटजी आलेत, अभिषेक चालू आहे, पूजा चालू आहे. आपण मंदिरात जाऊया आणि मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. एकविरा पदयात्रा पालखीचा सोहळा पर्व 12वा एकविरे आईचा. चला बघूया या. आपण गावदेवी मंदिरात पोहोचलेलो आहे. पोरं सर्व जमले बघू शकता तुम्ही. या नाही आणली बघा. मोठी गाडी आपली सुरुवात आईपासून चालू होणार आहे. मित्रांनो, आता आपली पालखी आपली गावदेवी मंदिरातून प्रथम निघाली आहे. बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण ते एकविरा कारल्याला जाणार आहे, पण थांबत नाश्ता करत जेवण पण आहे आपल्याकडे. मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवणार आहे आणि मंडळी जमलेत. अजून पुढे पण मंडळी आहेत. मग पुणे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, फुल एन्जॉय. आणि हा उत्साह खूप मोठा असतो. या उत्साहाची वाट बघत असतात वर्षभर. एकविरा माऊलीचा आरती तुळशी हार अंगान भरलन देवीचं वार. हाताने आरती तुळशी हार अंगान भरलन देवीचं वार. चला चला तिला बघाया चला, चला चला तिला बघाया चला. आय माझी फुलान सजली गो, हिरवत पालखीन चालली गो एकविरा. निघालेली आहे आपली आणि प्रत्येक घरामधनं ओवाळणी चालू आहे. देवीची पूजा चालू आहे की सर्वांना सुख समृद्धी लाभू दे, सुखाचा होऊ दे, जसे गेले सुखरूप येऊ दे. आणि या उत्साहाची वाट दरवर्षी पोरं बघत असतात. आता थेट कारला फुल एन्जॉय करणार आहेत पोरं आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही बघत राहा. आणि डेकोरेशन आपल्या ईश्वर काकांनी बनवलेलं आहे आपल्या बोटीचं. कलाकार बोललेलो मी गेल्या व्हिडिओमध्ये, पण कलाकार हे खरसुंडी गावातच भेटणार आहेत. बघा यांनी बनवलेलं आहे. बघा बोट बघू शकता तुम्ही. खरसुंडी गावाची मानाची पालखी. जल्लोष झालाय पोरांचा, खरसुंडीवाल्यांचा. आता गाणं लागणार. आई माझी कोणाला पाहुणी गो, आई माझी कोणाला पाहुणी, आई माझी कोणाला पाहुणी गो, आई माझी कोणाला पाहुणी. सोनिया लोकाला गो,
आला सारा गाव जमा झाला आई माझी घराला निघाली गो हिरवट पालखीने चालली गो एकविरा. मित्रांनो आता आम्ही सावरोलीला आलेलो आहे. धामणी सोडलेली आहे आणि अर्धी पोरं पुढे गेलेली आहे आणि आम्ही पालखीसोबत आहेत. आणि हे बघा हे पण खूप दमलेले आहेत. बघा हे पण एकविरेला कारल्याला पायी दरवर्षी येतात हे. आणि हा वर्ष त्यांचा 10 वर्ष असेल कारण की 2 वर्ष आले नव्हते ते आणि त्यांना खूप आवड आहे. पालखी चालूच आहे. हे बघा आमचे मस्त जेवण बनवतात हे लोक. हे बघा हे पण मस्त जेवण बनवतात. हे बघा आता चालू आहे शेंगा, आता दुपारचं जेवण आणि मटर आणि आमचा रात्रीचा बोकड, मानाचा बोकड रात्री. बघा छान असे दरवर्षी छान असे जेवण बनवतात हे लोक. आता वाघजाई लोणावळ्याला जेवण होईल आणि त्याच्या पुढे एकविरे आईला जेव्हा आपण पालखी घेऊन जाऊ दर्शन करू तेव्हा मानाचा बोकड कापून जेवण करण्यात येईल. बघा आई माझी कोणाला पाहुणी गो आई माझी कोणाला पाहुणी आई माझी कोणाला पाहुणी गो आई माझी कोणाला पाहुणी सोनिया लोकाला गो आगरिया लोकाला सोनिया लोकाला कोणाला पाहुणी गो आई माझी कोणाला पाहुणी आई माझी कोणाला पाहुणी गो आई माझी कोणाला पाहुणी सोनिया लोकाला गो आगरिया लोकाला सोनिया लोकाला गो आगरिया. आला आला सारा गाव जमा झाला आई माझी घराला निघाली गो हिरवट पालखीने चालली गो एकविरा माऊली गो हिरवट पालखीने चालली गो एकविरा माऊली गो. मित्रांनो आता आम्ही पाली फाट्यावर आलेलो आहे. चालून दमलो. हे बघा पोरं पण आहेत आणि हवेला गाड्या खूप आहेत. हे बघा आणि तुम्हाला मी दाखवतो बिस्लऱ्या. बिस्लऱ्या बघा किती आहेत. पाण्याची सोय आता थोड्या 15 मिनटं चालल्यानंतर नाश्त्याची सोय केली जाणार आहे टाकाईला. आता बघूया नाश्ता काय, समोसा पाव आहे का वडापाव आहे. चला भेटूया आपण पुढे. तू आता पनवेलला तर राहायला गेलास तू पण आणि तुझा दुकान पण आहे लाईन आलीमध्ये पनवेलमध्ये कपड्यांचा. चांगले कपडे आहेत. तर मला एक सांगू शकतो तू किती वर्ष झाले आता एकविरा खरसुंडी ते कारला प्रवास करतो? 12 वर्ष झाले. हा आपला 12वा वर्ष आहे कारल्याला जायचा. आपल्याला खूप मजा येते. दरवर्षी आम्ही खूप मजा करत जात असतो कारल्याला. हां आणि तुला काय अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे एक प्रेरणा असते, ती एक श्रद्धा असते आपल्याला. एकविरा गावाची ओढ पण असते. हां गावाची शान आहे आपल्या ते. त्यासाठी आम्ही उत्साहाने आणि चालत जात असतो दरवर्षी. बरोबर आहे. आणि आमचा चिंटू हा कल्याणला राहायचा. त्याची रिक्षा आहे, स्वतःचा बिझनेस चालू केला आहे. तो पण कल्याणवरून पालखीसाठी येत असतो. त्याची फॅमिली, त्याची 2 पोरं पण नाचतात आहे डीजेवरती. तर मी त्याला पण विचारतो तुला कसं वाटतं, कसं येतोय? एक नंबर. माझं 2रं वर्ष चालू आहे कारण की जास्त याला मला जमायचं नाही. पण यावर्षी पण आलो आहे. 2रं वर्ष चालू आहे. खूप मजा येते गावाच्या इथून चालत जायला. पोरांना पण मजा येते तुझ्या? पोरांना पण मजा येते कारण की त्यांनी बिझनेस ओपन केला आहे दाबेलीचा. कारण की तो म्हणतो की पहिला आपलं फॅमिलीला टाईम देऊ. सेटल झाला एकविरे आईच्या त्यांनी. आता त्याच्या 2 गाड्या आहेत. आता रिक्षा पण घेतली आहे त्यांनी. तर म्हणून तो आता पायी 2 वर्ष चालत येतो आहे. अशी काहीतरी चमत्कार होतो. श्रद्धा असली पाहिजे, बाकी काही नाही. बघूयात पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा काय बोलतो ते.
तुम्ही आपल्या संदीप भाऊला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. मित्रांनो आता आपण ताकईला आलेलो आहे आणि आपल्या एकविरेला पदयात्रेला पोरं जे पायी येतात त्यांची नाश्त्याची सोय केलेली आहे. बघू शकता बघा इथे थांबलेले आहेत. आणि आपल्या इथे बोलतो ना ताकईला सासगावची यात्रा असते बोंबल्या विठोबाची. आणि तो बघा विठोबाचं मंदिर वरती. आणि हे बघा सर्व नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. हे बघा आज वडापाव आहे वाटतं. हे बघा वडापाव खातात. हा बारका पण वडापाव बघा किती एकविरे आईला जायचं त्याला. आणि आमचा ओम साईराम बघा ओम साईराम. एकविरे आईचा बघा मानाची पालखी आता जरा आरामासाठी थांबलेली आहे. सर्व लहान पोरं हा बघा नाचून दमलाय. याची केस बघा वली वली झाली आहेत. पोरं पण बघा. आणि आत्ताच आपली सासगावची यात्रा पण गेलेली आहे आता कर्जतला. आणि हे बघा विठोबाचं मंदिर. आता बघा नाश्ता. आणि हा बघा गुऱ्या रात्री 2 वाजेपर्यंत जागला फुलं लावत होता. आता आपण वडापाव खाऊयात आणि बघूयात. बरोबर आहे शूटिंग चालू आहे. हे आमचं मला वडापाव देतात ते बघूया. गरम गरम वडापाव खाऊ. मित्रांनो आता आम्ही खोपोली फाट्यावर आलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि माझ्या सोबत आहे माझ्या मामाचा पोरगा ओम साईराम पिंट्या. तर मी पिंट्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असतो कुठल्या कार्यक्रमात. आणि हा रूपरेषा घडवत असतो. तर मी त्यालाच विचारतो की कसं आयोजन करतात तुम्ही, काय कसं आयोजन करता तुम्ही. सालादप्रमाणे आमचं आयोजन असतो. आता आमच्या पालखीला 12 वर्ष पूर्ण झालीत. आमचं पालखीचं आयोजन तसंच आमचं साखर चौक गणपतीचं पण आयोजन असतो. त्याची सर्व रूपरेषा सर्व घडवण्याचं काम माझ्यामार्फत माझ्या जोडीला एक माझा मित्र असतो त्यांच्यामार्फत आम्ही सर्व हे नियोजन आयोजन सर्व जे काय आहेत. कुणाला कशी कुठं कमी पडता कामा नाही, काय नाही, कुणाला त्रास होता कामा नाही, या सर्व गोष्टी ते माझ्यामार्फत होत जातात. आमच्या करत असतो. आणि आईच्या कृपेने जे काय चाललं आहे चांगलं चाललं आहे. तिचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. म्हणून ह्या गोष्टी आम्ही आता 12 वर्ष आले. खूप लहान असताना एक चालू केलेली गोष्ट तिला आता एक रोपटा मोठा होत चालला आहे. बाकी तुम्हाला संदीप सांगेलच नियोजन कसं असतो काय. आता जर आमच्या पिंट्याने सांगितलं आम्ही त्याला प्रेमाने पिंट्या म्हणतात. त्याचं योगेंद्र नाव आहे. ओम साई. कधी पण फोन केला तर ओम साई. आता आपण पोचलेलो आहे खोपोली फाट्यावर. हे बघा फुलांची दुकानं लागलेली आहेत. आता पुढे आपण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. प्रत्येकाचं मी मनोगत घेणार आहे. कोणाच्या मनात काय आहे म्हणजे पालखीला आपण जातो तर काय इच्छेने जातो, काय आशा असते. कोणाला प्रत्येकाची इच्छा असते मी पायी जाणार, कोण गाडीवर येतो, कोणाला टाईम भेटत नाही. बघूया आपण पुढे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही. खोपोली फाट्यावर आलेलो आहे आपण. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. खोपोली फाटा. मित्रांनो आता आपण खोपोली गावात आलोय आणि जनता कॉलेजची इथे थांबलोय. आता आपली पालखी पाठीमागे म्हणून इथे पुढे गेलो ना त्या कमानीला तर गगनगिरी महाराजांच्या मठात जातो. आता आपले मित्र आपले ईश्वर काका आमचे बुवा त्यांचे मित्र टाटा पॉवरची गाडी पण आलेली आहे बघा. फोर्स खास याने का घेऊन आला गाडी, कारण की कोणाला जर दुखापत झाली किंवा आजारी अशक्तपणा उन्हात वाटलं तर त्यांना घरी नेण्यासाठी लेडीज पण आहेत भरपूर. जर त्यांना वाटलं की आपला जेवलो आपण घरी निघू तर त्यांच्यासाठी पण आहे. हा बघा समज दाखवतो तुम्हाला. हा बघा खास लेडीजसाठी त्यांनी बस आणलेली आहे. कारण की आता लोणावळा घाटावरनं आपण चढू
आणि रात्र झाली, जेवून बिवून जे लेडीज लोक आहेत, लहान पोरं, खास बंधूंनी सांगितलं आहे की मी गाडी घेऊन येईन आणि त्यांना मी सुखरूप घरपोच सोडेन. काय कसं वाटलं तुला, कसं आयोजन, तुला कसं वाटतं एकविराचं पालखी सोहळा कसं वाटतं? एकदम चांगलं वाटतं. तुला आवड आहे? मी येणार असं आहे आणि खरसुंडीवाल्यांचा नाद करतच नाही. बघितलं यांचे बंधू पण आलेले आहेत, ते पालखी घेतलेली आहे त्यांनी आणि फोर्स त्यांनी घेऊन आले 17 सीटर आणि कंपनीतून आले. आता ते डायरेक्ट आपल्याबरोबर येणार आहेत आणि आपण पालखीची वाट पाहत आहोत आणि बघा थांबलेले आहेत. आता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इकडे आहोत आणि हायवे आहे खोपोलीचा, बघा गाड्या पण येत आहेत. आता आपले सामाजिक कार्यकर्ते ते खोपोलीत राहतात, खास आपल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि पालखीला बांधण्यासाठी ते आवर्जून इथं उभे आहेत आणि उभे आहेत ते पालखीची वाट बघत आपल्या खरसुंडीच्या. आपल्याला अभिमान आहे, प्रत्येक गावचे खरसुंडीची पालखी आली तर रोडवर उभे राहतात का, त्या पालखी मानाची पालखी आहे. मग आपल्याला बरं वाटतं, दुसरं कोणी आलं आपण स्वागत करतो त्यांचा. आणि आपले नवीन पण आलेत बघा, नवीनची गाडी उद्योजक आपला खास मित्र बघा, तुम्ही बघू शकता. हा एवढा असून पण ध्येय नाही हरत, पण एकविरा दरवर्षी येतो, कुठल्याही कार्यक्रमाला येतो आपला नवीन आणि एक नंबर चिकाटी आहे कामाविमात. पण त्याला खूप आशा आहे, दरवर्षी असतो तो, काही ना काय मी जाणार म्हणजे जाणार. आणि साहेब बोला त्याला फाट्यावर मारणार म्हणजे मारणार. बघा तुला कसं वाटतं नवीन बघितला. आता असं असतं, एकविराला सुट्टी नाही भेटली तर आपण आपल्या गावच्या पालखीला जायचं, कारण गाव ते गावच असतं, आपण कमवतो. तरी तसं मी पण आलेलो आहे. आता आपली जी पालखी येईल तर पुढची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. आई माऊलीचा आला आला सारा गाव जमा झाला, आला आला सारा गाव जमा झाला, आय माझी घराला निघाली गो. हिरवट पालखीने चालली गो, एकविरा माऊली गो, हिरवट पाण्याची बॉटल. थँक्यू. ओके ओके. अंगान भरलं नदीचं वार. पण दमलेत आणि हे बघा झाडाच्या सावलीत राहिलेले बच्चे पार्टी स्प्राईट पिते, उन्हाने तापलेली आहे बच्ची आणि हे बघा कशी सावलीत बसलेले आहेत. बघूया पुढचा व्हिडिओ. मुलांची छासची सोय झालेली आहे. आता हा स्टॉप आहे छाससाठी. हे बघा पोरं थांबले, स्टॉप झालेला आहे. खंडाला दस्तुरी घाटामध्ये आलेलो आहे आणि आता वडापाव नाश्ता करताना पण मी तुम्हाला दाखवलं आहे. दुसरा स्टॉप आपला छास पिताना आणि आपले पदाधिकारी आलेले आहेत. तुम्हाला सांगितलं टाटा पॉवरची फोर्स गाडी घेऊन ये, 17 सीटर फक्त लेडीजसाठी आणि सर्व आता छासचा आनंद घेताना बघू शकता तुम्ही. हे बघा इकडं पण बघा किती गर्दी आहे, कारण की मुलं जसं नाश्ता करतात चालत राहतात, त्यांना पण तहान लागते. पाण्याची पण सोय, थंडगार छासची पण आहे. आता वाघजाईला जेवणाची पण उत्तम सोय केलेली आहे, आपण व्हेज, ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि एन्जॉय करत जाऊया. एकविरा आईचा खाली खाली बघा. आणि पतुकाचा छास वाटताना आणि हे बघा ठीक आहे बघा छास कसं वाटतंय तुला? एकदम खूप छान. आणि मी काय वाटतं, तू दरवर्षी येतो का, ह्या वर्षी कसं वाटलं तुला आयोजन? एकदम मस्त, तुम्हीच आयोजन करता, कसं वाटतं? सगळं व्यवस्थित असतं. आता वाघजायला 1 तास लागेल आपल्याला जेवणाच, एक ते सव्वा तास. सव्वा तास. तिथनं जेवल्यानंतर थेट कारला. कारला चांगलं वाटतंय. हे बघा मग्न झालेले आहेत सर्व. बाबू तुला कसं वाटलं? हां चला बघूया पुढचा व्हिडिओ. हा निलूला विचारलं ना, निलू
कसं वाटतंय तुला? मला मस्त वाटतंय. दरवर्षी आम्ही येतो, मजा करतो, खूप सारी मजा करतो. हा 12वा वर्ष आहे आणि ह्या वर्षी डबल मजा आहे कारण संदीप दादा आलाय. आपला भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ, तुला कसं वाटतं? एक नंबर. हा 2 वाजेपर्यंत होता रात्री पालखी सजवाला. संदीप दादा बाबू. आणि हे बघा यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केले आणि हे बघा साऊथ आफ्रिकाला आहे आणि एक इथे कुठे गेला दुसरा वाघजाई नाही आपला, कुठे गेलेला तर सांताक्रूजला आहे. आणि आपण पुढचा व्हिडिओ जे रूपरेषा आखतात गुरुनाथला विचारूया. गुरुनाथ दरवर्षीप्रमाणे आपण ही पालखी सोहळा काढतोय खरसुंडी ते कारला आयोजन करता छान असं आहे. तर कसं वाटतं तुम्हाला आयोजन करताना? मस्त वाटतं, काय टेन्शन नाही. सगळी पूर्ण साथ देतात खरसुंडीची आपल्या. जसं साथ देतात तुम्हाला पण बरं वाटतं पुढे कार्यक्रम अजून करायला. जसं मी गौऱ्या गणपती किंवा नवरात्र म्हणा असे एकविरीची पालखी तुम्ही खूप मेहनत करता. मी बघतो, मी पनवेलला असून तरी मी बघत असतो तुम्ही 4-5 जण खूप मेहनत करता. असंच तुम्हाला एकविरा आईला सांगतो की असं यांना साथ द्या, ह्याच्या पुढे अजून चांगलं होऊ दे, सुखरूप होऊन दे, त्यांचा घर संसार पण सुखरूप होऊ दे. आणि खरसुंडीचा नादच नाही, मला माहिती आहे तुम्ही खूप साथ देता. अशीच साथ एकविरी आईला पण द्या आणि गुरुनाथ यांना पण द्या. कसं वाटतं एकविरी आईचा? आता हे बघा इथे फोटो चालू आहेत. या माणसाला ओळखलेला मी, हा माझ्या शाळेत होता. मित्रांनो आपला आकेश भाऊ खोपोलीला आणि साथ आहे आपल्या पोरांना. हे बघा आता मी हे नेहमी सगळ्या पोरांना बघा कसं तुम्ही रूपरेषा आखता एकविरी आई किंवा कुठला काम तरी पण एक आम्हाला आपण जी वाटते तुम्ही बोला काय रूपरेषा कशी सगळे पुरे मेहनत घेतात त्या हिशोबाने आपण पालखी अजून आता ही प्लॅनिंग किती महिने लागले? प्लॅनिंग असतो ना 1 महिना 2 महिना असं करूया. 8 दिवसात 8 दिवसात झटपट पटापट. एकविरी आईचा आशीर्वाद आहे आपल्याला की सर्व व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात. प्लॅनिंग करायची गरज लागत नाही. तसं आमचं ही पालखी झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग चालू आणि रेग्युलर वर्षभर तोच प्लॅनिंग चालू असतं. बाबा आता पालखीचं कसं नियोजन करायचं, कसं काय करायचं ते आम्ही ठरवतो आणि ते सगळं डिस्ट्रीब्यूट करून सगळं व्यवस्थित करतो. आता बंधूंनी पण आपली फोर्स आणली आहे खास लेडीजसाठी. काही कोणाला वरती जेवल्या रात्र होते म्हणून बोलतो मी महिलांची गॅरंटी मी घेतो, घरपोच सोडणार. आणि आपले बुवा ईश्वर रामकृष्ण हे दरवर्षी डेकोरेशनचं काम यांच्याकडेच असतो. दरवर्षी कुठलाही कारण मकर बघाल तर 1 नंबर. खरसुंडी बोलत तर नादच खुला खचाखच. कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त. तुम्ही डेकोरेशन करता, कसं वाटतं? तुमच्या आयडिया कशा सुचतात? गेल्याला राम मंदिर बनवलेलं हो बरोबर, गेल्याला एकविरी आईचं होतं. आणि या वर्षी बघा कसली बोट नाव जी दोरी बिरी मस्त ते लाटा येतात, 1 साईड जातो. बरोबर डोक्याने काम केलं, लाईटी बिटी. कसं वाटतं एकदम मस्त. तुम्हाला आवडलं? पुढच्या वर्षीचा प्लॅनिंग पण केलंय तुम्ही? हो मित्रांनो हे बघा हे चेहरे लक्षात ठेवा तुम्ही. पुढे अजून खूप चांगलं होणार आहे. आणि हे बघा लेडीज पण आहे. बघूया पुढच्या. बघा पालखी पण निघाली आहे, छास पण पिळाल्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण वाघजाईला आलेलो आहे. आता मंदिर आहे आपल्या इथे बघू शकता. हे बघा मित्रांनो आता आमची पालखी पाठी राहिलेली आहे. आता आम्ही छास पिऊन आलेलो आहे आणि आमचे बंधू हे बघा इथे आहेत थांबलेत. आणि आमच्या पोरांसाठी आता आमचे वाले पण आहेत हे बघा. आणि आमचा धना पण आलेला आहे. सर्व तटोबंदच केलेले आहे म्हणजे कोणाला धक्का लागू नये म्हणून आणि सुखरूप जाऊ दे म्हणून यांनी खूप आयोजन चांगलं केलेलं आहे. आम्ही तर त्यांना खूप सहभागी आहेत, त्यांच्यावरती आभारी पण आहोत. तुम्ही काय म्हणता? बोला, तुम्ही बोला जरा. ओके काय मस्त वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय आम्हाला. आणि यावर्षी आपल्या पालखीची 12 वर्ष पूर्ण झाली बरोबर. आणि 12 वर्ष सुखरूप पालखी नेहमी जाते. बरोबर. आणि आईचा सर्व पोरांवर आपल्या आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. आता जसे आपली पोरं चालत येतात तसे भाऊंनी पण आपले जागा भाऊ आम्हाला खूप सपोर्ट करतात. ते भाऊंनी पण खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला. आणि जशी पोरं येतात त्यांच्यावर पण लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी आणि आम्हाला खूप सहभाग केला. आम्ही तुमचा आभारी आहोत तुमचा. आणि अशीच
पुढे पण आपले आहेत मित्र आणि हा मित्र आपला माहिती आहे, हा ओळखत असाल तुम्ही. मी याला 2-3 वेळा भेटलोय पनवेलला. हा तिथेच असतो, दरवर्षी कार्यक्रमाला हा पनवेलला येत असतो. एक पण कार्यक्रम चुकत नाही. आता आपण पुढचा व्हिडिओ वाघजाईला आपला जेवणाचा कार्यक्रम होईल. एका पालख्या येत आहे, घाटावरनं गाड्या पण येत आहेत. हे बघा, हे बघा. हे बघा, हा 2 करतोय. एकविरी आईचा. आता आम्ही स्कूटीवर चाललोय, सर्वांना पाणी वाटत चाललेलो आहे. ज्यांना ज्यांना ताण लागले म्हणून आम्ही बघा स्कूटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि बुवा आमच्या सोबत आहेत. महाराज आमचे महाराज माझे काका आहेत. रामकृष्ण हरी आमचे काका आहेत. आणि डेकोरेशन खूप चांगले बनवतात. आणि चालत चालले ज्यांना ज्यांना पाणी पाहिजे आम्ही ते पाणी वाटप करत चाललेलो आहे. म्हणून ही स्कूटीवर आहे मी. तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहणार आहे मी. आणि खूप एन्जॉय येते. बघा, तुम्ही बघत राहा फक्त व्हिडिओ. पुढे अजून आहे एकविरेला रात्री पण फुल हंगामा होणार. धुडकूस. आता आपण मी वाघजाईला आलेलो आहे. आता आमची पोरं पण आलेली आहेत वाघजाईला. आता जेवणाची सोय आहे, ते जेवण करण्यासाठी पोरं आलेलीच. अगोदर जेवण चालू आहे. जिथपर्यंत ते लोक त्यांना अर्धा तास लागेल. आल्या त्यांना जेवण करून ते पुढे कारल्याला जाणार आहेत. तर वाघजाईला आले, तुम्हाला दाखवतो बघा. मी साहेब आलेले आहेत. हे बघा, मित्र आलेले आहेत. हे बघा, आणि हे बघा आज आमचे नगरसेवक आहेत की नाही. हे बघा आमचे भावी नगरसेवक काका. हे बघा, हे बघा वहिनी पण आहेत वाटतं. कुठे खोलत नाही. हे बघा आमचे नगरसेवक आलेत आमच्या दर्शनात. आमची पण एकविरीची पालखी येत आहे. आम्ही पण वरती येणार आहोत. आता इथे जेवण आहे. तुम्ही जेवून जाता का? भेटतो. चालेल भैया, बेटा धन्यवाद तुमचा. आपला अभिनंदन पार्टी जोरात बाकी आपली. चला, आमचा बाबू नैवेद्य आणले पुरणपोळीचा. बघूया. देवाच्या दर्शनाला आलेला. हे बघा पालखी आलेली आहे आपली. हे बघा स्पॉन्सर टी शर्ट साठी खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येकांना पोरांना मेहनत करून यांनी टी शर्टी छापल्या. छान अशा टी शर्टी छापलेले आहेत. बघा किती छान वाटते. हे बघा बघू शकता. बघा आमचे मामा एक नंबर. आणि हे बघा जेवणी सकाळी उठून सर्वांना ठोकून सर्व सामान भरून घेतलं टेम्पोत. पहिला तुम्ही आरामात या, पण पोरांचा पोट भरला पाहिजे. जेव्हा पोटात असेल तेव्हा चालतील. हे बघा घ्या पास केलाय. आणि अरे भात कुठे? फडफडीत. हे बघा भात जोरात आहे. कुठे? पापड तळून ठेवले. हे बघा ह्याच्यात पापड ठेवलेले आहेत. हे बघा, हे बघा हा ही संध्याकाळची जेवणाची तयारी आहे. बघा सुका. आणि हे आता संध्याकाळी बोकड आहे म्हणून त्याला वाटण टेम्पोत बोकड टेम्पोत दाखवतो तुम्हाला. बोकड पोरं बसलेली आहेत. हा का संध्याकाळचा पोपट कट हो जाएगा खचा खच में. मित्रांनो आता वाघजाईला पोचलेलो आणि ह्यांनी मस्त असं जेवण बनवलेलं आहे. असा सुगंध पण छान येतोय. डाळ भात काय काय जेवण बनवलं आहे? डाळ भात लोणचं पापड अजून
बस. आणि शेंगा बिंगा काय टाकल्या? शेगवाच्या शेंगा, सगळ्याचे शेंगा टाकलेल्या आहेत, बघू शकते. काय आहे? लोणचं, पापड, गुलाबजामुन. गोड मध्ये गुलाबजामुन आहे. असा महाप्रसाद केलेला आहे. आता पोरं मस्त जेवणात थोडा आराम करून थेट कारल्याला जाणार आहे एकविरेला आपल्या दर्शनाला. चला मी तुम्हाला महाप्रसाद दाखवतो. हे बघा, हे बघा, बघा आमचा बाबू. हे बघा सगळं अंदर बाहेर बघू शकता. हे बघा गुलाबजाम पण, लोणचं, पापड, शेंगा पण आहेत, पाणी पण आहे. आमचा बाबू फोटो काढत नाही. चला, बाबूला इथं बघितलं लाज वाटते. बघा काढला बाबू फोटो. बघा चंगू बंगू आहे बघा, घेतली. बाबा बाबू डीजे डान्सर. बाबू गुलाबजाम नसेल तर मला तिचा. बघा तुम्हाला दरवर्षी येतात तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं ना? अरे लाजतात ते काय, लाजायचं काय त्यात? जेवताना लाजायचं काय? मग हे बघा, हे बघा पोटभर जेवा, मस्तपैकी छान झालाय. बघा झाडाखाली आंब्याला मोर आलाय. मला वाटतं अगोदर आला असतं तर काहीतरी भेटले असं खायला. काय वाटते तुम्हाला? मजा आली? बाबू तुला टेम्पोत होता, तुला कसली मजा? बाबूला टेम्पोत होता. बाबा हसतोय, हसतोय. विशाल विशाल मला पालखी खास घेऊन आलेला आहे. चिंटू मस्त आहे, जेवण कसं आहे? मग उद्या एक नंबर बोलतोय. बघा बघा खूप मेहनत घेताना पुढं. चला आपण पण जेवणाचा आस्वाद घेऊया. भेटत पुढच्या जाताना आता पूर्ण काय काय घडामोडी आहेत तुम्हाला मी दाखवतो. चला आपण पण जेवून घेऊया. हे बघा आपल्या पालखीसाठी पण आलेले प्रमुख पाहुणे आणि आमचे बुवा पण त्यांना घेऊन आलेले आहेत. हे बघा, हे बघा जेवण वाढून दमले, आता त्यांना जेवायला बसवलेलं आहे. हे बघा सागर, हे आमदार आहेत, भावी आमदार. हे बघ हिने मी बघितले हिच्याकडे गुलाबजाम. बघा आता 2 परत, मागे 4 खाल्लेस तू. जाम गुलाबजाम खाते, लक्ष आहे माझा. हा बघा थांबा. अरे आपले आकेश भाऊ पण आलेले आहेत. छास संपला आणि लगेच इकडे आलेले. बघा अरे जेवण बनवणार आहे बघा, एक नंबर जेवण. अरे आपले नावाजलेले खरसुंडीचे बादशाह. अरे फॉरनर पर आले. हे बघा छान. आता थोडा आराम करतील आणि डायरेक्ट कारल्याला एकविरी आईला जाऊयात. हे बघा, ए पद्दू किती गुलाबजाम खाताय रे तुम्ही? 4. जेवण कसं झालंय रे? एक नंबर जेवण एक नंबर. तुम्हाला दोघं एक 50-50. अरे तुम्ही पण क्रिकेट सारखं झालं, 50-50 वाटून घेऊ. बाबू जेवण कसं झालंय सांग? अरे नादच, एक नंबर जेवण. भारी, आमटीचं नादच, एक नंबर. यावंच लागतंय. आणि हा बाबू हा गड किल्ल्यांसाठी, विचारा. आमचा बाबू हा खरसुंडीचा गड किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. लहान पोरांना किल्ल्यांची माहिती देतो आणि गड किल्ल्यांवरती त्यांना नेतो. खूप चांगलं काम करतोय. तुला पुढे वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तो रिपेअरिंग करतो. हे बघा बारक्या कसं खातात ते बघा. खा अजून भात पाहिजे तर खा. हा गुलाबजाम नको मागू, संपले. बघा छान असा आपल्या गावी कसा पंक्तीला बसतो मांड्या घालून. छान असं वाटतंय की बाबा गावी आलं, चला मांडीवर आपण मांडी घालून जेवूया मस्त छानपैकी. आता आराम करा आणि थेट आपली पालखी, एकविरा पालखी थेट कारल्याला जाणार आहे. खूप एन्जॉय करणार आहे. लास्टला बोकड कचाकच मध्ये कापून खाणार आहेत. आता निवांत फक्त डाळ भात खातात ते गरीबासारखे. बघा चला भेटूया आपण पुढे. जेवून झालेले आहेत आणि निवांत बसलेले. आता पुढची चर्चा करत आहेत की चर्चा करूनच ती सुटते. आता पुढे पालखी घ्यायची आहे आणि कसं कारल्याला कुठनं जायचं आहे आपल्याला, पहिला कोणाची भेट घ्यायची आहे. काही जण डायरेक्ट जातात पण हे चुकीचं आहे. पहिली कालभैरव त्यांचा भाऊ, त्यांची भेट. हा हे बघा आपले भाऊ. काय बोलता तुम्ही, कसं झालं, रूपरेषा कशी झाली? हा भावी, हा चला बोला कसं वाटतं? त्यांनी शपथ घेतली आहे, जिथपर्यंत मी एकविरेचे पाय पडत नाही तिथपर्यंत मी मुखा राहणार आहे. काहीच बोलणार नाही. तू कायच बोलला म्हणजे आपलं असंच जेवून बसले, टाइमपास करत आहेत. खूप बरं वाटते. आपली पोरं एकत्र येतात,
वर्षाने एक पालखी निघते. असे कार्यक्रम भरपूर होत असतात, पण एकत्र येऊन बरं वाटतंय बघा. नाही तर क्रिकेट आता बघा, हे झाल्यानंतर उद्यापासून पर्यंत उन्हात आहे क्रिकेट. चल 5,000 50,000 रुपयाला लावलेला आहे. पुढचा चेंडू मारा करते शोषण 10-12 पावांचा स्टार्ट बघा. चला आपण भेटूया आता जेवल्यानंतर, निवांत थोडा आराम करूयात आणि पुढे आपण कारल्याला निवांत निघूया. जेवलेत झोपले. आपलं जेवून बिवून जय वाघजाई देवी यांच्यापासून निघाली आता कारल्याला, थेट कारल्याला. आता एकविरेला आता मी पोचू, अजून 1 तास आहे आम्हाला. तरीच्या इथून चालते आणि पालखी पण घेतली आहे तिने. तिला कसं वाटलं पालखी घेऊन? तुला? 1 नंबर. अजून पाठी आहेत. चला मी व्हिडिओ दाखवतोय बघा. आम्ही सर्व चपला विपला काहीच नाही. बघूयात. आपली पालखी येत आहे आणि आपण पहिली पालखीचा मान असा असतो की जेव्हा आपण येतो ना, तर एकविरी आईचा लाडका भाऊ काल भैरवनाथ त्यांचे दर्शन घेऊन माहेरघर बोलतात त्यांना. माहेरघरात येऊन भावाचे दर्शन घेऊन ते एकविरी आईचे दर्शन करण्यासाठी पालखी जाते. तर आपण आलो आहोत आणि पालखी येत आहे, म्हणून मी लवकर आलो आणि तुम्हाला दाखवतो. ते बघा एकविरी आईचं, ते बघा डोंगरावर दिसतंय बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघा ते वाईट दिसतंय, हे बघा एवढा लांबून दिसतंय एकविरी आईचं मंदिर. आता मी काल भैरवनाथचं तुम्हाला मंदिर दाखवतो, या दर्शन करूया आपण. या आपण माहेर घर म्हणतो. या जातो. छान असं मंदिर आहे, दाखवू शकता तुम्ही. आवाज घुमतो. बघू जरा छान असा. हे बघा काल भैरवनाथ, हे माहेर घर आहे एकविरी आईंचा लाडका भाऊ. हे बघा एकविरी आईचा लाडका भाऊ काल भैरव. आता इथे आपण आपल्या एकविरी आईचे पालखी आणणार आहोत माहेर घरात आणि नंतर एकविरीच्या आईच्या आपण दर्शनाला जाऊ. आता आपली पालखी येणार आहे, बघू शकता तुम्ही छान असं. आणि आपले भाऊ आहेत हे इथेच बसलेले. असंच तर आपली पालखी येणार तेव्हा ते पूजा करून आपण दर्शन करून पुढच्या वाटचालीत एकविरी आईचे दर्शनाला पालखी घेऊन जाणार आहे. भाऊ तुम्ही थोडं काय सांगू शकता का? बोला ना, काय माहिती हवी? आपल्याला आपला लाडका भाऊ जेव्हा आपली पालखी येते पहिली प्रथमतः इथेच दर्शन करते, याचं रहस्य असं काय आहे? आईचा भाव आहे मोठा, पहिला मान भैरी देवाचा आहे. त्याच्यामुळे पहिली भेट पालखीची असो किंवा तुमचे कुठलंही कार्य असो, शुभ कार्य, घरात लोक येतात, पहिली भेट मानपान देवाला दिल्यानंतर पालखी जरी आली तरी पालखीचा मानपान करून आईची भेट घेऊन देवाला देवाचा मानपान देऊन मग तुमची पालखी इथून आईच्या गडावर प्रस्थान होतं. पण पहिली भेट ही भावाचीच घ्यावी लागते. बरोबर, सर्वजण तेच बोलतात. तरी पण आपली पालखी येतात, तरी आपण आपल्या आईचा लाडक्या भावांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते दर्शनानंतर पालखी इथे उतरणार आहे आणि आपल्या एकविरी आईला भेट देण्यासाठी जाणार आहे. बघू शकता छान असं मंदिर आहे, बघू शकता. आहे बघा, हे बघा दर्शनासाठी पण लोक येत राहतात. छान असा परिसर आहे. पालखी आलेली आहे आपली.
काल भैरवचे दर्शन झालेले, आपलं मानपान पण झालेलं आहे, खरसुंडीचा आपल्या एकविरी आईचा आता भेट पण झालेली आहे, सर्व झालं. आता पालखी आपण काढूया आणि आपल्या एकविरी आईला भेट देऊया लोणाला. एकविरी आईचा एकविरी आईचा आपण एकविरीला जाऊया आणि लाईटिंग बघा कशी केलेली आहे. बघा मस्त छान असा आता आपली बोट दिसते. खरसुंडी गावाची मानाची पालखी. भेट झालेली आहे. चला आता आपण एकविरी आईला भेट द्यायला जाऊया. एकविरी आईचा आता आपण निघालेलो आहे कारल्याला. हे बघा शॉर्टकट. शॉर्टकट चाललेलो आहे आता आपण. आता डायरेक्ट आपण एकविरीला भेटूया. 5 पायरीला नाही, 5 पायरीपासून बाहेर घरापासून आम्ही आता निघालो एकवीरा, थेट एकवीरा आईच्या डोंगरावर. बोला कुठे चालला आता तुम्ही? भेटूयात आपण. आता जेवणाची सोय करायला चाललेत ते. अर्धी लोक पोचले. चला भेटूया एकविरी आईला. हे बघा नॉनस्टॉप चाललेले आहेत बाबा. डेंजर डेंजर डेंजर. फुल धमाका. या पुढच्या डीजे मास्टर व्हेज बिर्याणी खाऊ बोलतो. चला भेटूया. आता आम्ही एकविरीला पोचलोय आणि आता रूम घेतलेला आहे. हे बघा आहे बघा दमलेली पोरं कशी कट्ट्यावर बसून मजा घेतात, जशी शाळेत असताना कट्ट्यावर बसलेली. आपण एकविरीच्या मंदिराची इथे पोहोचलेलो आहे. बघा झेंडा दिसतोय तुम्हाला. चिंटू तुमचा पोरगा तुमच्या हातात घ्या. हे बघा वरती टपावर बसलेत. हे बघा टेरेसवर. अरे आपल्या बुवा पण आहेत तिथे बघा. चला आता पुढे जाऊया आपण. बघा बोकड कापून आता मटण कापून. मग हे काय आणलंय? मटण अजून कापायचं आहे. आणि हा बघा एकविरा माऊली हा आपण घेतलेला आहे. रूम पूर्ण पोरांसाठी सर्व बसलेले आहेत. हे बघा चला बघूयात मित्रांनो. आता आपण पोहोचलेलो आहे एकविरी आईच्या मंदिराच्या इथे. आता जेवणी म्हणजे आपण जेवण करणार आहे. बघा अगोदर भात लावून ठेवलेला आहे. बघा छान असं जेवणाला चव असते त्यांच्या. हा बघा संदीप भाऊ आता भात लावलेला आहे त्यांनी. आणि चांगलीमध्ये आता एक चांगलीमध्ये गाळून सुका करणार आहोत. मटण करणार आहोत आणि पानपण देणार आहोत आणि दर्शन करून खाली येऊन जेवून घरी निघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. चला कापून काय म्हणता? पैरीदेव त्यांना भेटायला आलेली. हे बघा आता यांची पण भेट झाली आहे. थेट आता एकविरी आईला वरती डोंगरावर जाऊयात आणि बघूयात एकविरी आईचा. आता आलेली आहे पालखी. बघा आता निघालोय आता आपण गडावर एकविरीच्या आईच्या दर्शनाला. एकविरी आईचा
एकविरा आईचा बघा आता एकविरा आईचे लास्ट दर्शन राहिलेत. पाच पायरी बघा. बघितलं किती गर्दी आहे एकविरेला. आणि आता आपली एकविरेची पालखी आलेली आहे. असती चाला नजर हाती दुर्घटना घटी. हे बघा कसं आहे. आणि बघा आपले भाविक श्रद्धेने एकविरे आईच्या दर्शनासाठी येत असतात. आता चालत आले म्हणजे किती दमले असतील विचार करा. चालू दे. फायनली आपण एंट्री असेल ना आम्ही पण मंदिराजवळ आलेलो आहे आणि आपली पालखी थोड्याच वेळात येणार आहे. खूप दमलेत पोरं. आता कधी पालखीचं दर्शन होतं आणि चरणाशी कधी आपण भेटतो आईला. आणि नंतर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा कसे दमलेत. हे कसं वाटतं तुला? फुल दमलं. हवा गेली पसापूस चालत पदयात्रा करून हवा गेली गॅस मध्ये सर्वांची. कधी दर्शन होते आणि कधी जेवायला बसतोय असं झालेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे जेव्हा आता पालखी येईल तेव्हा. आता एकविरी पालखीची करसोंडी आई एकविरीची पालखी मानाची आली आहे. बघू शकता. जय बघा बघा किती छान प्रथा आहे बघा. जय 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 करसोंडी गावाची मानाच्या पालखीचा आयोजन झालेला आहे आणि एकविरा आईच्या दर्शनाला भेटीसाठी आलेले आहेत. खूप उत्साहात पोरं आहेत. बघूयात थेट करसोंडी ते कारला. फायनली एकविरा आईला भेटीसाठी आलेली आहे आपली पालखी. आता कोंबडे दिसतात. हे बघा तुम्हाला दाखवतोय. हा बघा मोठा कोंबडा. हा बघा आता खाली आला तर पकडणार. आणि हा बघा एक पकडलेला आहे. असेच उडत असतात इकडे. ते मानाचे असतात. ते कोणी पण खाऊ शकतात. आता खूप बघा खूप दमलेत पोरं. जय आला बघा कोंबडा पकडलेला आहे. कोंबडा गुरा इथे दाखव. हा बघा आता आपण कोंबडा उडूया आहे. दाखव डांगा इकडे दाखवा पहिले. हा बघा गेलेला आहे. परत आलेला आहे. हा बघा भरपूर कोंबडे झालेले आहे. गेट नंबर VIP. एकविरेवर जे पालखीवाले आहेत त्यांना शॉर्टकट लगेच सोडतात दर्शनासाठी. हे बघा शॉर्टकट. दर्शन झालेले आहेत आपले. निघालेलो आता. मित्रांनो मी बोललेलो तुम्हाला
खरसोंडी ते कारला पदयात्रा पर्व 12वा आणि मी सर्व व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. आणि लहान सकट ते मोठ्या पोरांसकट खूप पोरांनी मेहनत केली, एन्जॉय केली, पायी आलेले आहेत आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. सकाळीचे 7ला उठलेत तर आता वाजले किती? 6:30. अजून त्यांची जेवणाची सोय झालेली आहे, पण त्यांची एकच इच्छा होती आईला भेटण्याची. आणि आईला भेटला आणि आई सदैव यांना आशीर्वाद देईल. आणि यांनी खूप मेहनत केली आहे. सागरने पिंटे अशी भरपूर पोरं आहेत, नाव घेईल तेवढे कमी आहे. पण कसं वाटलं हे आयोजन तुम्ही चांगलं केलेलं? कसं वाटलं? मस्त. कसं वाटलं तुम्ही? आईचं दर्शन खूप छान झालं, मन मोकळं, सर्व एकदम मस्त दर्शन झालं. आई सर्वांना आशीर्वाद देईल, सर्वांचं एकविरा माते की. मित्रांनो खूप एन्जॉय झालेला आहे आणि हा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे. आता मटणाचं जेवण खचाखच मध्ये खायचं आहे आपल्याला. पण आता देवीचे दर्शन झालेलं आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपला भाऊ